29 षटकार 14 4 156 स्ट्राईक रेट आहे त्यांचा. संजय दिंडा 206 1937 आणि 140 सिक्सर्स आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात कॅच आला होता आणि संधी गमावली आहे. रोशन कांबळे 49 विकेट्स आहेत त्यांच्या नावावर. आता ही 50वी होती. ऑलमोस्ट जी आली होती मात्र ती निसटली आहे. कॅच पकडले असते तर 50 विकेट मिळाली असते रोशन यांच्या करिअरमध्ये. सध्या तरी या असोसिएशनमध्ये बॉल पुढील पाहतोय आपण सामना करतील संजय. ताकदवर खेळाडू आहे. ताकद झोगले पटक्यामध्ये मात्र आपण पाहिलं जंप लगावले परंतु बॉल नाही थांबणार. बॉल मात्र हाताला स्पर्श करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चांगला फटका संजयच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. पॉवर हाऊस हा खेळाडू आहे आणि आमचे कुमार पाटील देखील आलेले आहेत. ओ क्रॉस केले. चान्स घेतला होता. इथे आपण बघितलं तर ज्याप्रमाणे LBW ची मात्र अपील केली होती परंतु दुसऱ्या बाजूने फटाळली देखील गेली आहे. ज्याप्रमाणे अक्षय यांचा विचार होता की इथे आपण पाहिलं तर टार्गेट मात्र आपण करूया. टार्गेट कुठेतरी आपण बघू शकतोय. तर ज्याप्रमाणे आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथे चर्चा करायची झाली तर चान्सेस बनले होते रनआउटचे देखील गमावले गेले. टीमची टोटल 9 स्कोरबोर्डवर आपण पाहतो. इट्स 3 बॉल्स 3 बॉल नंतर 9 धावा म्हणजे प्रति बॉल मध्ये 3 धावा आलेल्या आहेत असं आपण जोडू शकतो. एक सिक्सर बघितलंय आपण. रोशन काहीतरी आपण बघितलं तर रोशनला सल्ला देत आहेत. रोशन उंबार सडा आणि त्यानंतर रोशन कांबळे आपण पाहिले तर मग इथे चर्चा करतायत. फटका उंच उडालाय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर मात्र बनतील प्रेक्षक. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर षटकार. चर्चा करायची झाली आहे तर मग सिक्सर्स येताना पाहायला मिळत. दुसरा सिक्सर आलाय. 15 धावा फलकावर. रोशन कांबळीला मात्र टार्गेट गेलंय. आड्यात घेतलंय इथे. आणखी एक चांगला परंतु एज टॉप एज होता. फिल्डरच्या हातामध्ये फटका खेळायचा होता कुठे आणि गेलाय कुठे. आणि जिथे आपण पाहू शकतोय थोडस या वेळेला नशिबाची साथ नव्हतीये कारण की लक फॅक्टर जर सोबत असेल ना तर या क्षणाला आपण पाहिलं तर गॅप मध्ये पडला असता. परंतु विकेट मिळाली आहे. अंतबाला तर सबला आपल्याला पाहायला मिळालंय. फलंदाज होताना पाहायला मिळतोय बाद. आणि आपण पाहिलं तर पहिली सफलता रोशन कांबळीच्या खात्यामध्ये. आउट. पहचानो कैसे आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कैसे आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन मैं हूँ कौन. मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. या मॅचचा डॉन कोण ते की आपल्याला बघायला मिळेल. सध्या तरी डॉन बनला गेला. इकडे आपण बघू शकतो कॅच कंप्लीट केला गेला. एक विकेटची गरज होती. थोडासा घातक दिसत होता खेळाडू मिस्टर मिलिंद. त्याला बांध केलं. कुमार त्याला बाद केला आपण बघितलं तर. आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर अतुल आले. संजय आणि अतुल आहेत. ही जोडी असेल आता. अतुल स्ट्राईक एंडकडे. शेवटचा बॉल पाहतोय आपण या ओव्हरमध्ये. रोशन कांबळीला मिळालेली सफलता मोठी. लावर फुल टॉस होता. प्रॉपर टायमिंग साधता आला नाहीये बॅटरला. 1 रन्स मिळेल. टीमची टोटल आपण बघितली तर मग 16 रन स्कोरबोर्ड आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 1 विकेट गमावत असताना 16 अफाट मोठी सुरुवात. छान सुरुवात कन्वर्ट केलंय. या सुरुवातीला आपण बघितलं तर पकडून मात्र जर धावा आपण पाहिलं तर अशाच प्रकारे येत राहिला तर धाव फळक कदाचित आपण पाहू शकतो मग 49 पर्यंत पोहोचू शकते. 48-49 परंतु ॲव्हरेज स्कोर हा दिसतोय. परंतु बेलकडी टीमकडे आपण बघू शकतो कॅपेबल खेळाडू आहेत. शक्तिशाली खेळाडू त्यांच्याकडे देखील आहेत. बॉलिंग मध्ये कमबॅक करू शकतात. पाहूया नेमका घडेल काय. जाऊया डीजे कडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करूया. कम ऑन डीजे.
खूप खूप धन्यवाद विजय. जीतेंगे वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत रूटे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपना इरादा मजबूत करो. मजबूत इराद्याने आपण पाहिलं तर खेळावं लागेल. अतुल साठी वार होता, शॉटम चाम काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट केलाय. एकच रन्स मिळेल. अतुल आणि संजय हे दोन खेळाडू आहेत. हे दोन खेळाडू आपण पाहिले तर घातक खेळाडू आहेत. वेलकडी टीमला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर या दोन खेळाडूंना शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, प्रयोग करावा लागेल काहीतरी गोलंदाजी मध्ये. आणि नक्कीच रोशनकडे ती कला आहे. कला दर्शवली जाईल का पाहूया. दुसरा बॉल रोशन यांचा, समोर संजय. जोरकास मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पोहोचवला गेला आहे पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा टीमची टोटल आपण बघितले तर मग 18 धावा 18. फटका हवेत आहे, गॅप मध्ये मात्र पडतोय. एक रन दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. तोड धावा मिळतील. अक्षय नाराज होता, अक्षय नाराज होता. चान्स आला होता. हा बॉल देखील आपल्याला पूर्ण करावा लागतील, घ्यायला हवा, कारण की कोणत्याही प्रकारे डू ऑर डाय प्रत्येक मॅच आपण पाहिलं तर मग या केबीएम ट्रॉफी मध्ये नॉकआउट वाली आहे. टीमची टोटल 20. रोशन उमर साडा आपण पाहिला एक डेफिनेटली मॅग्निफिसंट प्लेयर आहेत. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण त्यांना पाहिलंय. परंतु त्याही पेक्षा आपण बघितलं तर धमाकेदार खेळ खेळण्यासाठी ओळखले जात आहेत. आपण बघितलं तर बॅटर मिस्टर संजय दिंडाचा आपण बघितलं तर अनेक वेळा धमाका पाहिलाय. परंतु आज देखील काही धमाका करण्याच्या तयारीमध्ये आहेत का. रोशन थोडासा वेग येत आहेत, पाहूया. बॉलिंग मध्ये काय स्पेशल मात्र आपण पाहायला मिळेल का आता. आणि बॉलिंग मध्ये काही एक्स्ट्रा स्पेशल करावं लागेल. क्रॉस गेले परंतु डाऊन दिले. बॉल आपण पाहिला लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. वाईट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये. हे 2 मध्ये 5 धावा. करंट रन रेट आपण बघितला तर 15.75 च्या सरासरी आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा होताना पाहायला मिळाल्यात. क्लीन बोल्ड, हो हो क्या बात आहे. हे चर्चा करत होतो, काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल, काहीतरी स्पेशल करावं लागेल. आणि ही स्पेशल विकेट असेल. संजय दिंड्याची इम्पॅक्ट मात्र टाकणारी विकेट पाहू शकतोय. या इनिंग वर रोशनने मिळवलाय आणि सगळ्यात मोठा धक्का दिलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंटिपाडा टीमला. संजय दिंडा बॅक टू द पॅव्हलियन, आउट. सेलिब्रेशन होता, बघितलं आपण कशा प्रकारे क्लीन बोल्ड केलं. आणि चर्चा करायचं झालं तर सफलता मिळवली मोठी. आणि डेफिनेटली आपण बघू शकतोय ना या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी विकेट. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मिलिंद दिंडा आपण पाहिलंय. संजय दिंडा आउट झाले, मिलिंद दिंडा आलेत. आणि दिंडा ब्रदर्स भरपूर आहेत या टीम्स मध्ये. आणि आता हा विचार असेल बघा, सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीम म्हणेल 3 ओव्हर आतापर्यंत 3 या ओव्हरच्या 3 बॉल मध्ये आपण बघितलं तर धावा थोड्याशा खर्च झाल्या परंतु विकेट मिळवली आहे. उलटा बॉल होता, अंदर राईट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. उलटा मिड विकेटला फेकून देण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन व्यवस्थित नाहीये. अगदी आपण विश्लेषण करायचं आहे तर सिंगल मिळेल. ऑपॉर्च्युनिटी आपण पाहिली तर दोन्ही टीम्स कडे आहे. दोन्ही टीम्सला आपण बघितलं तर ही मॅच जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न. हो पाहावं लागेल नेमकं काय झालंय. व्हाईट बॉलचा इशारा स्क्वेअर लेग पंच मात्र दर्शवत आहेत आणि हो स्ट्राईक पंच देखील दर्शवतात. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. चर्चा करायची झाली आहे. हा भरपूर बाउन्सर होता हा.
आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. वन बाउन्स वरती ओव्हर देखील आपण पाहिलं, ही चेतावणी दिली गेली या बॉलर्सला. रोशन आपण पाहिलं काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करत होते. आता अतुल या खेळाडूवर या टीमची जबाबदारी आहे मोठी. बघा मॅच मध्ये आपण बघू शकतो परतीचं साधन शोधू शकतो इथे. रोशन उंबरसडा वाईट फेकले गेले 3 देखील आपण पाहिलं की थोडेसे किफायती राहिलेत. या वेळेला आपण पाहिलं सुंदर पटका टायमिंग बेमिसाल चढून निघून गेला सीमारेखा पार. हा येतो A1 क्वालिटी बिग ब्रँडेड KBM षटकार. अकोटब्याची लेंथ मिळाली आणि नाही सोडणार. मग आणखी एक अतिशय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. गरम समोसा थंडी चाय मैदानाच्या आतमध्ये षटकार लगावतोय अतुल भाई. 6 धावा. थँक्यू डीजे. पाय उपस्थित फलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवनाथ आलेत, पाणी घेऊन आलेत आणि सांगतायत हातांच्या इशाऱ्यामध्ये नक्की सगळं काही समजलंय. आता काय करायचंय काय नाही करायचंय. परंतु हे जे मागे किपर दिसतात ना सध्या तरी हाताची घडी आहेत. त्यांनी सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. त्यांना माहिती आहे कधी पण बघा अक्षय एकदम कूल माइंड क्रिकेट खेळत आहेत. कारण की कोणत्याही चेहऱ्यावर हावभाव नसतो, परंतु करेक्ट गेम आणि करेक्ट कार्यक्रम हा त्यांचा नक्की ठरलेला असतो. पाहूया आता महेंद्र आलेत बॉलिंग मार्कवर. महेंद्रच्या हातामध्ये आपण पाहिलं तर बॉल ऑफस्टंपच्या बाहेर कट केलाय बॉलला. 1 रन्स. अतुलला 14 वर घेत आहेत. टीमची टोटल 36 आहे. इकडे आपण बघू शकतो जगदंबा स्पोर्ट्सचा टीम थोडीशी फ्रंट फूट वर आहे, परंतु बॅकफूटला आणण्यासाठी ना महेंद्र यांना एक धारदार गोलंदाजी करावी लागेल. धारदार दर्जेदार आणि विकेट टेकिंग गोलंदाजी जर त्यांना बेलगडी टीमला इथं मॅच मध्ये यायचं असेल तर. बेलगडी टीमचा जर इतिहास बघितला आपण तर या सीझन मध्ये जबरदस्त राहिला आहे. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर भरपूर पारितोषिक पटकावले. जगदंबा टीमने देखील आपण पाहिलं तर कमाल केली आहे. मग मागील काही दिवसांमध्ये व्हाईट बॉलचा इशारा मात्र पोहोचवला जातोय. डाऊन दिले बघा. DBNचे कॅमेरामॅन दर्शवतात आम्हाला हे हेलिकॉप्टर्स जे चाललेलं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग चित्र कव्हरेज केलं आमचे कॅमेरामॅन बंटी यांच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल ट्रॉफीला मोठा छक्का. 6 धावा. तिसरा सिक्सर आपण अतुल यांच्या बॅट मधनं बघितला आहे. पुन्हा आपण बघितला तर मग खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पाहू शकतो आपण हा तिसऱ्या अंपायरची मात्र आपण पहिली मदत घेतली जाते. हा बॉल वाईड आहे की नाही हे नक्कीच निरीक्षण केलं जाईल आणि आमचे तिसऱ्या अंपायर्स च्या माध्यमातून डिसिजन हे पोहोचवला जाईल. बघा चित्र आपण पाहिलं तर मग स्पष्ट केलंय. दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात नो बकवास, फेअर डिलिव्हरी.
ही लेन पुन्हा एकदा आपण पाहिली आहे तर मग ऑप्शनच्या बाहेरून मात्र खेचण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. पैकी आले स्टायलच्या दिशेने. ओ धडपड मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. धडपड पाहायला मिळाली आणि चेंडूला देखील पकडणं राहूनच गेलं आणि त्यामुळे फायदा झाला इकडे. अतुल स्ट्राईक एंडकडे आले. धावा मिळाल्या इकडे 2. संघाची टोटल आपण पाहिली तर पलकावर दिसते 45. डेंजर एंडकडे धाव फळक. 2 बॉलचा खेळ शेष आहे. 7 मध्ये 22 धावा अतुल यांच्या वैयक्तिक पाहिल्यात आपण. मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र आपण पाहिला डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. 46 रन्स 46 धावा. एक बॉल आहे आणि एक बॉल नंतर आपण बघू शकतो की मग टार्गेट कितीच सेट होईल ते देखील पाहायला मिळेल. चला जे कॅप्टन्स असतील 2 त्या कॅप्टन्सना मी रिक्वेस्ट करेन कारण की एका बाजूने आपण दुधाई स्पोर्ट्स असरोडी टीमचे कॅप्टन आणि त्यात नंतर आपण पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी टीमचे कॅप्टन. 46 तर धावा दिसत आहेत. शेवटचा बॉल आहे. अतुल आहेच समोर. हो बॉल पाहिला आपण तर ऑफस्टमच्या बाहेर वाईड बॉल हाताळला जात आहे. या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर मग 5 बॉल मध्ये 12 धावा ह्या खर्च केलेल्या आहेत बॉलर महेंद्रने देखील. 47 धावा दिसत आहेत फलकावर. भरपूर धावा दिसत आहेत. वेलकडी टीम चेसिंग करायच्या धावा. हा पुढे मात्र आपण पाहिलं तर मग फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी परतले गेलेत. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. 2 धावा मिळाल्यात आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. बघा 2 धावा इथे मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांनी आपण बघू शकतोय टीमचं टोटल मात्र आपण पाहिलं तर 47 वरनं पोहोचला गेला आहे 49 च्या घरामध्ये. 49 चला आपण ड्रॉच्या दिशेने जाऊया. 1, 2 आणि 3 आपण बघू शकतोय ह्या ड्रॉ आहेत. कॅप्टन या पानखंडा टीमचे कॅप्टन आले आहेत. दुधाई स्पोर्ट्स टीम असरोडी कॅप्टन या. टीम असरोडी कॅप्टन या प्लीज. घाई करा थोडी. आमचे पाहुणे देवजी माळी साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण एक ड्रॉ काढूया. आपल्या शुभ हस्ते आपण एक ड्रॉ काढा आणि एका संघाला डायरेक्ट लॉटरी लावून टाका त्यांची. आले का या कॅप्टन या लवकर. या साहेब आपण मध्ये या. ते कॅप्टन्स कोण आहे? 3 ड्रॉ आहेत. आपण उडवा आणि नक्कीच खाली टाका. एक उचला. हा उचलली आहे ही ठेवा आपल्याकडे. आपण ही बघूया कोणाला बाय आहे. परंपरा कायम आहे. पानखंडा अगेन्स्ट दुधाई असरोटी आणि बाय मिळेल मात्र ती म्हणजेच विजेता संघाला. म्हणजेच आपण बघितलं तर देवजी माळी साहेबांनी लॉटरी लावलेली आहे विजेता संघाचे. येताना पारदर्शक घेऊन या तुम्ही आता. चला आता टॉस देखील आपण करूया. टॉस द्या. टॉस थांबा कॅप्टन इकडेच थांबा जाऊ नका. या साहेब आपण पुन्हा एकदा थोडंसं आपण टॉस करा. क्विक कॉल घेऊ आपण. केबीएम असा कॉल आणि नक्कीच येतोय. 26 असरोटी टीम टॉस जिंकला गेला आहे. डिसिजन फक्त सांगा. फिल्डिंग शुभेच्छा तुम्हाला. इथे तुम्हाला देखील शुभेच्छा. आपण बघू शकतोय टॉस जिंकला गेला. एका बाजूने आपण बघितला तर मग टीम
दुधाई स्पोर्ट्स आस्ट्रोडी टीमने आणि फडिंग निवडलेल्या बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले पुढील मॅच मध्ये पानखंडा स्पोर्ट्स या टीमला. पुढील मॅच आपण पाहणार आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजून देखील मॅच सुरू आहे. एका बाजूने बेलकडी टीम, दुसऱ्या बाजूने पंढरीपाडा टीम. लक्ष आहे 50 धाब्यांचं पूर्ण करायचं. 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे पूर्ण केला धाबा त्याचं धावतं विश्लेषण घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. लगातार 5 दिवस आपण बघितलं ना तर जो जिंकेल त्या संघाला मात्र आपण पाहिलं तर बाळ मी इथे, कारण की पहिल्या दिवसामध्ये थोडंसं वेगळं होतं. चला आता जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडू आलेले आहेत, अक्षय आणि रोशन. 50 धावा. अतुल बॉलिंग मार्कवर सुरुवात. पहिला बॉल वर मात्र आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर आमचे अंपायर नक्कीच आपण पाहू शकतोय वाईट बॉलचा इशारा पोहोचवत आहेत. रुपेश दांडेकर आहेत, त्यांना काही फरक पडत नाही, कारण की नक्कीच यांचं डिसिजन आहे ते डिसिजनच होतील. शफल झाले, शफल क्रॉस खेळायला गेले, नेम मारण्याचा प्रयत्न, नेम मात्र लागला नाहीये आणि गेम मात्र झाला नाहीये. 50 धावा असतील बघा या ओव्हर मध्ये ना. मी तर म्हणेन की जरी 10 ते 12 धावांची सुरुवात मिळाली ना तर या मॅच मध्ये आपण होऊ शकतो की सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे असेल, कारण की त्यांच्याकडे आपण बघितलं तर कॅपेबल खेळाडू आहेत, विस्फोटक खेळाडू आहेत आणि विस्फोट करण्याची क्षमता ठेवत आहेत. अक्षय कुल्लाईन, रोशन कांबळे ही जोडी आपण पाहू शकतो. ही जोडी जमली ना तर डेफिनेटली आपण सांगतोय विकेट किपर. थोडेसे आपण पाहिलं तर मग मिस करत होते बॉल. अक्षय मात्र आपण पाहिलं तर रिस्क घ्यायला तयार नाहीयेत. APL मध्ये काय जबरदस्त खेळ केला होता, अजून देखील आठवते अक्षयची जी पाडिंग. आणि जवळ आपण पाहू शकतोय ज्या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर काय जबरदस्त आपण पाहिला तो कारनामा पाहायला मिळालाय, कारण की मॅच विनर प्लेअर आहेत अक्षय. मैदानाच्या आत उभे राहतील ना तोपर्यंत वेलकडी टीम मॅच मध्ये राहील. चांगला पडदा कन्वर्ट केलाय कौकणार क्षेत्रात, मात्र बादय बॉल निघून गेलाय सीमारे कपार आणि येईल KBM चषका दिल दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. अकोटप्प्याच्या लेंथवर केलेला वार पाहायला मिळाला. फिल्डर आले त्याचा अंदाजा चुकला आणि बॉल मात्र बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा फलकावर. 3 चेंडूचा खेळ पाहिलाय आपण. ओव्हर पिच होता, लपकायला बॉल उंच उडालाय. फिल्डर आले तिकडे, जेलची संधी, ड्रॉप झाले जेल. 2 धावा. कॅच कव्हर केला होता फिल्डरने, परंतु कंप्लीट न करता आला नाहीये. क्रिकेटमध्ये लक गुड लक आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहिल्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर मग असतातच. आणि सध्या तरी गुड लक आहे रोशन यांचा की कॅच ड्रॉप झालाय. अक्षय यांना एकच बॉल खेळण्याची संधी मिळाली. टीमची टोटल आहे 8. थोडासा पुढे पाहू शकतो या क्षणाला डॉट बॉल अपील केली जाते ना त्यांच्या माध्यमातून. विचार होता त्यांचा विकेट मागत होते, परंतु बॅटरने सांगितलं होतं की खांद्याला बॉल लागून गेला होता तिकडे. डॉट आलाय. 8 धाव फलकावर आहेत. अंतिमचा बॉल या ओव्हर मध्ये. चांगला फटका पाहतोय, उंच उडालाय बॉल. फिल्डर 1 आणि 2 दोन्ही फिल्डरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग कॉलिंग नव्हतं. झेल मात्र आपण पाहिलं तर ड्रॉप. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण आणि पहिल्या ओव्हर मध्ये फलकावर 10 धावा लागल्या 10, परंतु मॅच कोण जिंकेल आपण पहा, कारण की अजून देखील आपण पाहू शकतोय 12 चेंडूचा खेळ शेष आणि जिंकण्यासाठी 40. आपण पाहिला कंपॅरिझन तर जगदंबा टीम होती 16 वर 1 विकेटच्या नुकसानानंतर, परंतु बेलकडी टीम 10 वर आहे. असं नाहीये, प्लस पॉइंट आहे त्यांच्याकडे की विकेट कोणताही गमावलेला नाहीये. आपण पाहू शकतो ही मोठी बाजू आहे. एका ओव्हर मध्ये आपण बघितलं 20 धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका ओव्हर मध्ये 20 पेक्षा जास्त जरी घेतला तरी फायदाच फायदा आहे,
परंतु आपण पाहू शकतो थोडं बोलणं सोपं आहे आणि करणं अवघड आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावर ना कधी कोणता कशा क्षणाला आपण पाहिलं तर सत्र पलटेल आणि मात्र आपण पाहिलं तख्ता मात्र हलवून जातोय पडलून जातोय आणि पाहू शकतो या वेळेला काहीतरी असं काही होईल का बेलकडी टीम साठी. नवनाथ गहिला बॉलिंग मार्कवर. नवनाथ गहिला पाहूया त्यांचा या ओव्हरचा बॉल हा पहिला. 179 विकेट्स आहेत. अक्षयसाठी हा बॉल पाहिला पण गतीने हाताळला गेला होता परंतु लेग स्टिकच्या बाहेर हा जाताना पाहायला मिळतोय. काहीतरी आपण पाहू शकतो एक असा कारनामा करावा लागेल. एक असे बॉल पाहिलं तर अभूतपूर्व पारी खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. बेलकडी टीम मध्ये ते आपण पाहिलं टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट दर्शवण्याची हीच तर संधी आहे ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्याकडे. बॉल पाहिला पण मिस केला गेलाय. वारंवार आपण पाहिलं तर दुसरा बॉल वाईड येताना पाहायला मिळालाय. अंपायर रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून इशारा मिळतोय. अक्षय कोल्हा आपण पाहिलं तर नक्कीच अक्षय ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत ना तोपर्यंत आपण पाहू शकतो की सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीमची उमेद आहे. ही उमेद नाही उमेदची किरण आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर त्यांची बॅट जर डेफिनेटली लाईन मध्ये आली ना तर मग गोलंदाजी भाई मध्ये येऊ शकते. पाहूया पुढील बॉल. शॉर्ट अंपूल फटका मात्र आपण पाहिला एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. एक रन्स मिळाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न पहिला पण तर काय झालंय नेमकं हातातून बॉल निसटला गेला होता आणि इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय परंतु अंपायरने सरळ सांगितलाय नो नॉट आउट आणि आपण पाहिलं तर 2 धावा मग झालेल्या त्या पूर्ण पाहायला मिळाल्यात. बघा आमच्या अंपायर रुपेश दांडेकर देखील आपण पाहिलं तर ऍक्युरेट डिसिजन त्यांचं पोहोचलं गेला कारण की त्याने देखील पाहिलं होते की बॅटर आले होते इनक्रीज. अक्षय स्ट्राईक एंड कडे पलकावर धावा आपण बघितलं तर 14 धावा आहेत. फटका उंचावून खेळला मिस टायमिंग फिल्डर तिकडे झेल आता पकडला जाईल. फलंदाज होईल बाद. अक्षय कोल्हा या मॅच सूत्र मात्र हलवणारा हा खेळाडू ठरू शकला असता मात्र त्याला इथे आपण पाहिलं तर बाद केलाय आणि विकेट मिळणार आहे ती म्हणजेच नवनाथ या बॉलरला आउट. आल्या पोरग्या रे हाल केला आमच्या जीवाचा. कोठशी आल्या या पोरग्या रे हाल केला आमच्या जीवाचा. यो हिरो आला रे. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर आज 10 मार्च आपण जर बघितलं तर मग स्पेशल दिवस आहे ते म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली टीमचे एक जबरदस्त फलंदाज म्हणजेच परशुराम मोकाशी आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे पण थोडस लेट मात्र थेट त्यांना या संपूर्ण क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परशुरामजी. आणि ज्याप्रमाणे आज आपण बघितलं तर तो वाढदिवसाचा दिवस त्यांच्यासाठी आनंदात जावो आणि एक चांगलं आयुष्य लावो हीच वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना. रोशन बॉलला चार्ज केलाय. बॉल हवेतून उडालाय. जेल मिळाले रोशनची देखील. बेलकडी टीम मात्र आपण पाहिली आहे तर अडचणीमध्ये आले आणि जगदंबा स्पोर्ट्स टीम मात्र आपण पाहिली आहे तर पूर्णपणे इथे शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळाली आहे. रोशन बॅक टू द पॅव्हलियन आउट. शिंगाली रे शिंगाली रामा दर्याते किनारी शिंगाली रे शिंगाली रामा मग मग येईन हात धरून
खूप खूप धन्यवाद. आज परशुराम मोकाशी यांचा वाढदिवस आहे, परंतु उद्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर आणखीन 2 बर्थडे बॉईज असतील. आमचे मित्र जयेश मांगेला आणि साहिल मांगेला. उद्याच्या दिवसामध्ये खास 2 आणखीन स्पेशल व्यक्तींसाठी स्पेशल डे. बॉल उलकावणी देतोय फिल्डरला. बॉल मात्र आपण पाहिला रफा ताबा बाउंड्री लाईनच्या पार मिळेल चौकार. वाईरट वाई रामा दर्याती किनारी शिंगाली र शिंगाली रामा. खूप खूप धन्यवाद डीजे. चौकार आलाय. टीमच्या टोटलकडे आपण लक्ष केंद्रित केलं. 18 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून 8 चेंडू आणि 32. या 2 बॉलवर कदाचित 2 चांगले फटके. निलेश मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की आपल्या संघाची गरज, आपल्या संघाच्या गरजेसाठी उपयोगी पडावं लागेल अशी खेळ करावी लागेल. 7 चेंडू आणि 31 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. या बॉलवर आपण पाहू शकतो एक चांगला फटका, एक मोठा फटका आपण पाहू शकतोय. इथे असं नाहीये की 31 धावा आहेत म्हणून होणार नाही असं नाहीये. क्रिकेटच्या पटलावर ना एक आपण पाहिलं इच्छाशक्ती आणि प्रबल इच्छाशक्तीने मात्र तुम्ही खेळा आणि त्या जिद्दीचं क्रिकेट खेळा. डेफिनेटली तुम्ही अशक्यला अशक्य करून दाखवू शकताय. फिल्डिंग आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला बॉल मात्र निसटला गेलाय आणि इथे आपण पाहिलं तर 2 धावा 2 मिळाल्यात आणि 2 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि चर्चा करायची झाली आहे तर 21 फलकावर आपण पाहू शकतोय. सातत्याने जर चर्चा केली आपण तर आता 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. थोडंसं आपण पाहिलं तर या धाव फलकावर नियंत्रण ठेवण्यामध्ये यश मिळालंय. थोडासा स्पीडअप करा मित्रांनो, 2 मॅच खेळवायचे आहेत आणि आज थोडंसं आपण लेट, कारण की जवळजवळ मागील 4 दिवस आपण पाहिलं तर मग ॲक्युरेट आपण पाहिलं तर 5:30 मध्ये आपला खेळ कंप्लीट होत होता, परंतु आज थोडासा जास्त वेळ गेलाय. धीरज दिंडा च्या हातामध्ये बॉल. समोर निलेश बराब अँड रोशन कांबळे या 2 खेळाडूंकडे. पहिले 2 बॉल खूप निर्णायक असतील या ओव्हर मध्ये. पहिला बॉल पाहिला पण तर इथे विकेट किपरच्या जवळ ओव्हर थ्रो झालाय मात्र अडवला गेलाय. सिंगल मध्ये आपण बघितलं तर सिंगल मध्ये मिंगल मात्र आपण पाहतोय. सध्या तर आपण बघतो सिंगल आपण बघितलं तर काम बनणार नाही आहे आणि सध्या तरी आपण पाहिले तर मग 5 आणि 28. आता थोडंसं आपण पाहिलं तर एक्सलेट करावं लागेल. प्रत्येक बॉलवर चार्जेबल स्ट्रोक तो तर येत नाहीये. हा बॉल आपण पाहिला तर या मॅचचं चित्र पलटणारा बॉल पाहायला मिळाला. 4 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आता असेल. 4 मध्ये 28 म्हणजेच काय तर कठीण झाला होता. थोडंसं आपण पाहिलं तर मग बेलकडी टीम बॅकफुटला जाते. व्हाईट बॉलचा इशारा इथं पाहायला मिळतोय. अंपायर्स देखील थोडेसे आमचे सुस्त झालेत. त्या अंदाजाने त्याने इशारा पोहोचवला. रुपेश दांडेकर यांना पाहतोय आपण. 4 चेंडू आणि 27 धावा. मॅजिक काय होईल का इकडे? मॅजिक आपण पाहिलं तर मग सध्या तरी बॅटच्या साईडने मॅजिक करण्याचा प्रयत्न नाही. बॉल देखील आपण बघितलं तर अडतोय तिकडे. प्रयत्न हो. नेम परफेक्ट झालाय. गेम झालाय. फलंदाज आउट. भाऊ बिंदोडे भुर भाऊ बिंदोडे भुर भाऊ बिंदोडे भुर. मी तर वाढगो ना तुम्ही बांडग, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. केवढीच 3 बॉल 25 ची गरज आहे. युवराज या खेळाडूला आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु युवराज सिंग या खेळाडूला आपण बघितलं हर एक फॉर्मॅट आपण बघितलं तर त्याने गाजवला. अंडर 50, अंडर 90, त्यानंतर T20 वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप
या सगळ्या टुर्नामेंट मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज राहणारा खेळाडू तो म्हणजे युवराज सिंग. वाईट फटका चांगला खेळलाय. औपचारिकता राहिलेली आहे मॅच मध्ये आणि ती पूर्ण करण्याची आता मात्र आपण पाहिले तर इच्छा आहे तीच व्यक्त करावी लागेल, दर्शवावी लागेल, कारण की दुसऱ्या शिवाय पर्याय नाही आहे ना. म्हणजे 50 धावा भरपूर झाल्या इथे चेस करायला, लिमिट आहे इथे धावांचं. जर आपण बघितलं 3 ओव्हरमध्ये 40 पर्यंत आपण पाहिलं तर ठीकठाक होतं, परंतु इथे आपण पाहिलं तर चांगला फटका खेळ आहे. चौकार आला होता, परंतु आपण पाहिलं युवराज नक्कीच चांगले प्लेअर बनतील, येणारे खेळाडू चांगले फलंदाज. मॅच जिंकली गेली आहे. आपण पाहिली तर मग जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडा टीमने आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे मॅच जिंकली गेली आणि मॅच जिंकल्यानंतर पाहिलं तर आपण 4थ्या फेरीमध्ये पोहोचलाय. प्लेअर ऑफ द मॅच चा प्रबल दावेदार आहे 9 चेंडू आणि 25 धावा ज्याने बनवल्या गेल्या तो खेळाडू म्हणजेच अतुल सुरंग, प्लेअर ऑफ द मॅच.